स्वागत। सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते आहे। राज्यात 15 मार्च पासून लोकसभेसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर राज्यात 15 मार्च पासून लोकसभेसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येते आहे। आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे, सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे। 15 मार्च पासून लोकसभेसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे थोड्याच दिवसात 15 मार्च पासून लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे आणि यासाठी सर्वच पक्ष आधीच जागा वाटपाच्या तयारीसाठी लागलेत। तर आचारसंहिता 15 मार्च पासून लागू होण्याची दाट शक्यता आहे। तर अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले। तर रोहन, आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे, अधिकची माहिती या संदर्भात। जगदीश, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीचं वारं जे आहे ते देशभरामध्ये वाहतंय आणि त्यापूर्वी जो आहे तो 15 मार्चला निवडणूक आयोग जी आहे ती पत्रकार परिषद घेत आचारसंहितेची घोषणा करण्याची शक्यता जी आहे ती सूत्रांकडून दिलेली पाहायला मिळते। 15 मार्चला निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेईल आणि 7 ते 8 टप्प्यांमध्ये जी आहे ती देशभरामध्ये ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती पार पडेल अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। काही वेळापूर्वी दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जो आहे तो एसबीआयच्या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड संदर्भातला निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाने घेतलेला पाहायला मिळतोय। जी एसबीआयनी याचिका दाखल केलेली होती 30 जून पर्यंत इलेक्ट्रॉनिक बॉन्ड सादर करण्याची माहिती त्यांनी दिलेली होती, ती याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यामुळे ही जी शक्यता आहे 15 मार्च पर्यंतची ती अधिक वर्तवली जाते। कारण का 15 मार्चला सायंकाळपर्यंत एसबीआयला ते सगळे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे आहेत ते सादर करायचे आहेत। तत्पूर्वी जे आहे ते निवडणूक आयोग कदाचित पत्रकार परिषद घेत निवडणुकांची घोषणा देखील करू शकते अशी माहिती जी आहे ती सध्या अधिकृत सूत्रांनी दिलेली पाहायला मिळते। खरं तर 15 मार्चला आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतर जे आहे ते 17 ते 18 तारखेपासून एप्रिलच्या कदाचित निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात देखील होऊ शकते आणि तिथून पुढे 7 टप्प्यांमध्ये ते 8 टप्प्यांमध्ये ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। तर आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय निवडणुकीचे फक्त मुख्य आयुक्त जे आहेत ते आता पदावरती आहेत। सोबत असणारे 2 सहाय्यक आयुक्तांचा एकांचा टेन्युअर संपलेला आहे तर दुसऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यांची जी भरती आहे त्या जागांवरती पदांची जी नेमणूक आहे ती देखील 13 किंवा 14ला म्हणजे उद्या किंवा परवामध्ये होण्याची शक्यता जी आहे ती अधिकची वर्तवली जाते। त्यामुळे सध्याची मोठी बातमी हीच आहे की 15 तारखेला पत्रकार परिषद कदाचित निवडणूक आयोग घेईल, 15 तारखेपासून आचारसंहितेची घोषणा होईल आणि त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती देशभरामध्ये पार पडेल। जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल। तर राज्यात 15 मार्च पासून आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे। 15 मार्च पासून आचारसंहिता राज्यात लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे।